आजपासून सुरू झालेल्या नव्या वर्षात मी बीड जिल्ह्याच्या विकासाचा संकल्प केलाय, अशी माहिती भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी माध्यमांना दिली। पुढे त्या म्हणाल्या की बीडचा अभूतपूर्व असा विकास मला करायचा असून त्यासाठी मला नागरिक भरभरून मतदान करतील। विरोधी उमेदवार इतके वर्ष सत्ताधारी पक्षात होते त्यावेळेला आरक्षण, गुन्हे दाखल होणे तसेच लाठीमारवर कधीच बोलले नाहीत, परंतु आता निवडणुकीत त्यांना त्याची आठवण होत असल्याचा टोला पंकजा मुंडे यांनी लगावलाय। आज गुढीपाडव्यानिमित्त त्या वंजारवाडी धनगरवाडी भागामध्ये आल्या असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। हा गुढीपाडव्याचा सण आहे, नवीन वर्षाचा संकल्प असतो आणि हा सण प्रत्येकजण आपापल्या घरी गुढी उभारून साजरा करतो। निवडणूक लागली असल्यामुळे मी दौऱ्यात आहे आणि ही गुढी कुणाबरोबर उभी राहावी तर माझ्या मनामध्ये आलं की या माझ्या ऊस तोडणाऱ्या कष्टकरी लोकांबरोबर मला जाऊन गुढी चढवायची आहे। या वाडीमध्ये मी गुढी चढवण्याचा निर्णय घेतला आणि अक्षरशः म्हणजे एवढ्या थोड्याच वेळात बघा पूर्ण गाव सजलंय, नटलंय। आम्ही गुढी चढवली, सगळ्या माता भगिनींनी मी गुढी चढवली आहे। हे त्यांचं प्रेम आहे। मला ते आता जेव खाऊ घालणार आहेत। माझे पूर्ण पाहुणचार लेकीला कसं माहेरी बोलवल्यावर करणार की नाही तसं, मग ओटी बिटी भरून माझ्या कौतुकाने मला रवाना करणार आहेत, मतांची ओटी भरून। हिंदू वर्षामध्ये आहे ना, तुम्ही पण खा। हिंदू वर्षामध्ये गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्व असतं, पण त्या दिवशी एक संकल्प पण सोडायचा असतो। पंकजा मुंडे यावेळी कुठला संकल्प सोडताय? मी बीड जिल्ह्याच्या उज्ज्वल, अतिउज्ज्वल भविष्याचा इतिहास होईल हा संकल्प सोडतो। ठीक आहे, ओके। धनगरवाडी गावात का निवडलं ताई? ज्या गावांमध्ये आम्ही असा विचार केला की जे कष्टकरी लोक राहतात तिथे 95-99% मतदान करतात, त्यांच्याबरोबर जाऊन मला ही गुढीपाडवा। आणि हे आता नाही बरं का, आता मागच्या वेळी मी ऊसतोड कामगारांबरोबर सण साजरा केला, तर हे माझं होणारच आहे पुढच्या वेळी दुसऱ्या कुठल्या तरी वाडीत, पण मी असंच करणार। ताई, आपण ज्या रस्त्याने आलो आता, हे लोक इथेच राहतात, अतिशय खराब रस्ता आहे, तर या लोकांना काही रस्त्याची भेट रस्ता मंजूर करूनच आले मी, त्याच्याशिवाय नाही आले। मंजूर झालाय रस्ता, आचारसंहितेनंतर काम सुरू होणार आहे। काही थोडक्यात रस्ते राहिले होते कारण त्या रस्त्यांची मालकी कुणाची नव्हती, जमिनीची, त्यामुळे काही रस्ते राहिले होते नियमांमुळे, पण हा रस्ता मंजूर करूनच आलेली आहे मी, कारण त्याच्याशिवाय मी ह्यांना माऊलीला कसं तोंड दाखवणार। पुढच्या वेळी रस्ता पूर्ण झाल्यावर येईल।